धनंजय मुंडेंनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा आज दिला। मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती। मात्र आज सकाळी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा। झी24 तासच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब। धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिलाय। मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मागणीनंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचं वृत्त झी24 तासनं सर्वात अगोदर दिलं होतं। दरम्यान त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचं सांगितलं आणि झी24 तासच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला। राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। घटना 9ला घडली, त्याच्यानंतर त्याच्या FIR पासून ते आता यांची विकेट पडण्यापर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं। देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो, हे मला या ठिकाणी मिळालं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यास एवढा उशीर का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलाय। तसंच राज्य सरकारला बरखास्त करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। राजीनामा ह्या मुख्यमंत्र्यांचा झाला पाहिजे, इथे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे। आपण पाहतोय प्रशासन कसं चाललंय। पहिली बातमी कधी आली होती, खून कधी झाला होता, त्याच्यानंतर एक पूर्ण अधिवेशन झालं। हे जे फोटो काल आलेत ते मुख्यमंत्र्यांकडे नव्हते आले। काल आपण आपल्याला माहिती देतो अजून एक गुपित, काल रात्री मुख्यमंत्री एका गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि एक बैठक झाली। मुख्यमंत्री स्वतः बोलून घेऊ नाही शकत, मुख्यमंत्र्यांना आधी कळत नाही। आणि आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे। कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाहीत, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाहीत। हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे। का उशीर का लागला? महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करते आहे आणि त्याचाच परिणाम आहे। आणि आज त्यांचा एवढ्या उशिरा शहाणपण या सरकारला आलेला आहे। तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत, त्यांचाही विचार तातडीने केला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा केला पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सत्ताधारी पक्षाच्या मंत्री पंकजा मुंडेंनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। तसंच धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असं मोठं विधान देखील पंकजा मुंडेंनी केलंय। मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती। तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। त्यांनी सांगितलं असेल, मला माहित नाही त्यांचं स्टेटमेंट काय आहे, मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या पक्षात काम केलं होतं, पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल। पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे। त्या पोराच्या परिवाराच्या, त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही आहे। त्यांनी तो घेतलाय, ते योग्यच केलेलं आहे। मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे। धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा नव्हे तर आमदारकीचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। तसंच त्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत लढणार असल्याचं दमानी यांनी स्पष्ट केलंय।
तर सुरेश धसांनी देखील धनंजय मुंडेंना इशारा दिलाय. अरे तुम्हाला लाज नाहीये म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे. आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे. आमचं कार्य अवतारी वगैरे नाही, कागदोपत्री कार्य आता आमचं चालू होईल आणि प्रत्येक कागद माझ्याकडे आहे. मी फक्त टीव्हीवरच बोलत नाही साहेब, मी कागदावर बोलतो. प्रत्येक गोष्टीचा कागद मी दिलेला आहे, तो कागद माझ्याकडे ठेवलेला आहे. दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची नेमकी कारणं कोणती आहेत, ज्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, त्यावर एक नजर टाकूया. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. 10 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली. हत्या प्रकरणी 28 डिसेंबरला सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला. 29 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया यांनी आंदोलन केलं. 9 जानेवारीला दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावे दिले. 14 जानेवारीला वाल्मिक कराड आणि इतर आरोपींवर मकोका लावण्यात आला. 15 जानेवारीला धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या कुटुंबाची भेट घेतली. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचे आरोप केले. कृषी मंत्री असताना कृषी विभागात धनंजय मुंडेंकडून घोटाळे झाल्याचा सुरेश धस आणि दमानिया यांनी आरोप केला. दरम्यान धनंजय मुंडेंवर झालेल्या सर्व आरोपानंतर अखेर त्यांचा राजीनामा घेण्यात आलाय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. दरम्यान मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येते आहे. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.